उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलेला आहे। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या आमदाराला उमेदवारी देण्यात आली आहे। ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सचिन अहिर यांना उपसभापती पदासाठी उमेदवारी देण्यात आली। ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून अर्ज भरलेला आहे। 8 दिवसात शिंदेंकडून ठाकरेंना हा दुसरा मोठा धक्का आहे। खासदार संजय राऊतांकडून सचिन अहिरांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया आलेली आहे। जे कधीच नव्हते आमचे त्यांची वाट का पाहावी असं संजय राऊत म्हणतात। एक्स पोस्ट करत संजय राऊतांनी सचिन अहिर यांच्यावर टीका केलेली आहे। संजय राऊत यांची एक्स पोस्ट नेमकी काय आहे आपण पाहूया। आम्ही 4 किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पाहावी। पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचं दुःख का करावं, अशी एक पोस्ट ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी। सचिन अहिर यांनी सकाळी उद्धव ठाकरेंना मेसेज केल्याचं कळतंय। अंबादास दानवेंनी मेसेज वाचून दाखवलेला आहे। माझ्यासाठी हा निर्णय घेणं अतिशय कठीण होतं असं सचिन अहिर यांनी या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे, पण अस्तित्वासाठी हा निर्णय घेणं गरजेचं होतं असंही अहिर यांनी पुढे मेसेजमध्ये लिहिलेलं आहे। नाही काही नाही, त्यांचा आता 11:30ला एक मेसेज आलेला आहे मला, बाकी याच्यावरती काय आलेलं, पण मेसेज त्यांनी टाकलेला आहे मला। मेसेज त्यांनी इंग्रजीत लिहिला आहे की हाय have to take a political decision which is very difficult for me but necessary for my survival. I don't have any political background. My strength is my work. Need your support. Good wishes. Will miss dear friend in house. Regard. असं लिहिलेलं आहे। याच्यावरती काही माहिती नाही। असे अनेक धक्के शिवसेनेने बसवलेले आहेत, त्यामुळे हा का असा मोठा धक्का नाही। सचिन अहिर काय मास लीडर नाही। बघा सध्या कुठल्याही गोष्टीचा आम्हाला धक्का लागत नाही। मी आज जाऊन सही करून येतो। बिलकुल नाही मी पोडियमवर येतो, नक्की येतो। कंप्लेंट करायला लागेल। आदित्य ठाकरे साहेब इकडे येतील, त्यांची सविस्तर भूमिका मांडतील आणि मग त्यानंतर आम्ही बोलू। मला असं वाटतं की आता इकडे पोडियम सारखी अत्यंत उत्तम सुविधा सगळ्या मीडिया करता केली गेलेली आहे। तुम्ही जर असा मधला रस्ता थांबवला तर आम्ही पुढे जाणार कसे? नाही मी मागे देखील म्हणालो आदित्य ठाकरे साहेब हे 10 मिनिटांमध्ये येणार आहेत, हे पक्षाच्या वतीने आमची काहीच नाही काही नाही, त्यांचा आता 11:30ला एक मेसेज आलेला आहे मला, बाकी याच्यावरती काय आलेलं, पण मेसेज त्यांनी टाकलेला आहे मला। मेसेज त्यांनी इंग्रजीत लिहिला आहे की हाय have to take a political decision which is very difficult for me but necessary for my survival. I don't have any political background. My strength is my work. Need your support. Good wishes. Will miss dear friend in house. Regard. असं लिहिलेलं आहे। आता याच्यावरती काही माहिती नाही। मी आत्ताच आलोय, मला माहित नाही फॉर्म कुणी काय भरलेले, पण हे धक्कादायक आहे। म्हणजे मला माहित नाही की महाविकास आघाडीचं आत्ताच एक दानवेने जे डिनर ठेवलं होतं त्यामध्ये चांगलं सगळे एकत्र आम्ही होतो। त्यांनी का भरले कसं भरले मला माहित नाही, किंवा कदाचित महाविकास आघाडीनेच काय सांगितलं असेल तर मला माहित नाही।